लक्ष्मी निवास मालिकेच्या येणाऱ्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की आता रेणुकाचं असं मत आहे की गर्भ्याच्या आरतीचा मान सिद्धू आणि भावनालाच मिळायला हवा, कारण की सिद्धू आणि भावना जास्त पोलीस स्टेशनमध्ये जात आहेत आणि ते आपल्यासाठी धोक्याचं आहे. तर त्यांना जर गुंतवून ठेवायचं असेल तर त्यांना आपण गर्भ्याच्या आरतीचा मान दिला पाहिजे. त्यानंतर इकडे सिद्धू आणि भावना जेव्हा हे ऐकतात तेव्हा भावना म्हणते की मला तर खरं असं वाटतंय की अधिराज दादा, नीलांबरी वहिनी यांनाच ह्या गर्भ्याच्या आरतीचा मान मिळायला हवा, कारण की त्या आपल्या घरामध्ये मोठे आहेत. हे ऐकल्यावर सिंचना भावनाला म्हणते की पहिल्यांदा तू आज आमच्या मनासारखं बोललेली आहेस. आजीसुद्धा म्हणते की मला अवलक्षणेचं हे बोलणं अगदी पटलेलं आहे. पण रेणुका मात्र तिच्या बोलण्यावर ठाम असते की ही आरती नवीन लग्न झालेल्या सिद्धू आणि भावनाच्या हातानेच व्हायला हवी. त्याच्यामुळं आता सिद्धू आणि भावनासुद्धा गर्भ्याच्या आरतीच्या कार्यक्रमामध्ये जायला निघलेले असतात. छान तयारी झालेली असते. तिथे गेल्यावर मात्र तिथे रवी हजर असतो. रवी भावनाला आणि सिद्धूला बोलताना पाहतो. रवी म्हणतोय की या भावनाचा जीव या पोपटामध्ये अडकलेला आहे. मग सिद्धूलाच आपण आता इथून उचलायचं आहे. पिक्चरमधून सिद्धूचा गेम वाजवायचा आहे. म्हणजे आता रवी मग सिद्धूला एका गाडीमध्ये किडनॅप करून घेऊन जातो आहे. इकडे भावना अख्ख्या कार्यक्रमामध्ये सिद्धूला शोधत राहते आणि तिला कळतंय की सिद्धूच्या जीवावर खूप मोठं संकट आलेलं आहे. भावनाच आता सिद्धूला शोधून काढणार आहे. त्याच्या जीवावर आलेलं खूप मोठं संकट आता भावना परतवून लावणार आहे. त्याच्यामुळं गाडे पाटील कुटुंब आता भावनाची माफी